हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत भारतीय संविधानावर काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे. आणि ही प्रश्न उत्तरे आपल्या MHला CET, ऑल एंट्रन्स एक्झाम, MPSC, UPSC सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी युजफुल आहेत. तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशनवर महत्त्वाची प्रश्न आणि उत्तर. क्वेश्चन नंबर 1. भारतीय संविधानाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे आहेत. संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? उत्तर आहे 9 डिसेंबर 1946. क्वेश्चन नंबर 2. पुनर्रचनेचा परिणाम म्हणून 1947 साली संविधान सभेच्या सदस्यांची संख्या किती होती? उत्तर आहे 299 सदस्यांची संख्या होती. क्वेश्चन नंबर 3. भारतीय घटनेत कोणत्या कायद्याची चौकट स्वीकारण्यात आली आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, भारत सरकार अधिनियम 1935. क्वेश्चन नंबर 4. प्रथमच राष्ट्रपती राजवट कधी लागू करण्यात आली? उत्तर आहे 20 जुलै 1951. क्वेश्चन नंबर 5. भारताला प्रामुख्याने प्रजासत्ताक मानले जाते कारण आहे ऑप्शन नंबर ए, राज्य प्रमुख निवडला जातो म्हणून. क्वेश्चन नंबर 6. संविधानाच्या प्रस्तावनेत वापरण्यात आलेल्या धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ आहे या शब्दाचा अर्थ काय आहे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, सर्व नागरिकांना धर्माचे आणि उपासनेचे स्वातंत्र्य. धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ महत्त्वाचा आहे फ्रेंड्स, लक्षात ठेवा. नेहमी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारण्यात येतो. धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ सर्व नागरिकांना धर्माचे आणि उपासनेचे स्वातंत्र्य. क्वेश्चन नंबर 7. संविधान सभेने अखेरीस मंजूर केलेल्या घटनेत किती अनुच्छेद आणि अनुसूची आहेत? मीन्स किती आर्टिकल आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 395 आर्टिकल आणि 8 अनुसूची. क्वेश्चन नंबर 8. संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात भारत म्हणजेच भारत राज्यांचा संघ असेल असा उल्लेख आहे? उत्तर आहे आर्टिकल 1 मध्ये. आर्टिकल 1 मध्ये दिलेला आहे की भारत राज्यांचा संघ असेल. क्वेश्चन नंबर 9. संविधानाच्या अनुच्छेद 1 मध्ये भारताचा उल्लेख काय आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, राज्यांचा संघ. क्वेश्चन नंबर 10. संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. क्वेश्चन नंबर 11. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड कोणी केली? उत्तर आहे संविधान सभेद्वारे. क्वेश्चन नंबर 12. खालीलपैकी कोणता शब्द भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत नाही? आता भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत सर्वांना माहिती आहेत की समाजवादी, सेक्युलर, सार्वभौम हे शब्द आहेत, परंतु आपल्या उत्तर ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे लोककल्याण. लोककल्याण हा शब्द आपल्या भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत नाही. क्वेश्चन नंबर 13. कल्याणकारी राज्याचे उद्दिष्ट काय आहे? तर कल्याणकारी राज्याचे उद्दिष्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, दुर्बल घटकांचे कल्याण व्यवस्थापित करणे. क्वेश्चन नंबर 14. सध्या भारतीय राज्यघटनेतील एकूण आर्टिकलची संख्या किती आहे? उत्तर आहे नोव्हेंबर 2016 पर्यंत. उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 448 आर्टिकल, मीन्स 448 आर्टिकल्स. क्वेश्चन नंबर 15. लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक कधी होते? उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर. क्वेश्चन नंबर 16. वर्ष 1938 मध्ये कोणत्या व्यक्तीने प्रौढ मताधिकारांच्या आधारावर संविधान सभा स्थापन करण्याची मागणी केली होती? उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू. क्वेश्चन नंबर 17. सन 1942 मध्ये कोणत्या योजनेअंतर्गत हे स्वीकारले गेले की
भारतात निवडून आलेली संविधान सभा स्थापन केली जाईल, जी युद्धानंतर संविधान बनेल? उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, क्रिप्स योजना. क्वेश्चन नंबर 18. राज्यसभेसाठी नामांकित झालेली पहिली चित्रपट अभिनेत्री कोण होती? राज्यसभेसाठी नामांकित झालेली पहिली चित्रपट अभिनेत्री होती, उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, नर्गिस दत्त. क्वेश्चन नंबर 19. एखाद्या क्षेत्राला अनुसूचित जाती आणि जमाती क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, राष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 20. पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती असते? उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 25 वर्ष. फ्रेंड्स, हे होते महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर आपल्या राज्यघटनेवर. थँक्यू.